रामकृष्ण हरी माऊली मंडळींनो, मीन राशीच्या मंडळींनो, नियतीच्या दारावर भविष्याचा भयंकर झटका मिळणार. मीन राशीच्या जातकांनो सावधान, तुमच्या शांत विचारधनी आणि संयमी जीवनाचा पाया हादरून टाकणार. नियतीने रचलेले एक विलक्षण आणि रहस्यमय क्षण अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. 2026 या वर्षाचा हा काळ जो तुमच्या शांत जीवनाचा पाया हादरून टाकणार आहे, हा केवळ एक सामान्य धार्मिक उत्सव नसेल, तर तो तुमच्या नशिबाच्या पानावर एक असा आत्मिक स्फोट घडवणार आहे जो एकाच वेळी तुमच्या मनात बदलाची भावना, भीती आणि नवीन युगाची आगमनाची उत्सुकता निर्माण करेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी माऊली जय जय विठुराया नक्की कमेंट करा. ज्यांचा विठ्ठलावर आणि आपल्या रुक्मिणी माऊलीवर विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्यांनी प्रत्येकाने ही कमेंट करायला मात्र विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी जेव्हा कधी मीन राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही अबोलेपणा आत्तापर्यंत तुमच्या आयुष्याच्या कल्पनानं जपली, जी मोठी स्वप्न पाहिलीत, आपल्या मुलांबाळांच्या, पत्नीच्या, आईवडिलांच्या स्वप्नासाठी झगडत आहात आणि ज्या मैत्री किंवा नात्यावरून संभ्रमात राहिलात त्यापैकी काही तात्काळ कोसळणार आहेत. तुमच्या आत्म्याच्या सर्वात खोल कोपऱ्यात दडलेलं वास्तव सत्य, अबोलेपणा आता उघड होणार आहे. या पवित्र देवशनी आषाढी एकादशी नंतर तुमच्या देवी शक्तीची ताकद येईल, जी तुमच्या जवळच्या व समविचारी व्यक्तीच्या मनात काय दडले आहे ते तुम्हाला सहज समजेल आणि ते सत्य तुम्हाला क्षणभर विचलित करणार आहे आणि मनात भावनिक गोंधळात तुम्हाला टाकणार सुद्धा आहे. पण मंडळींनो, याच भावनिक गोंधळाच्या पडद्याआड एक अविश्वसनीय चमत्कार दडलेला आहे. येणाऱ्या या देवशनी आषाढी एकादशीला तुमच्या घरात एक अदृश्य शक्तीने व्यापलेला पाहुणा प्रवेश करणार आहे. तो कोणी माणूस असेल की एखादी ऊर्जा जी ब्रह्मांडाने पाठवली आहे तुमच्यासाठी. तुम्ही जे आतापर्यंत दुःख सहन केलं, तुम्ही ज्या परेशानीतून जात आहात, ते तुमचे राशी स्वामी गुरुग्रह आणि कर्मफलाचे दाते शनिदेव बघत आहेत. तुमच्या चांगल्या कर्मामुळे ब्रह्मांड तुम्हाला तुमच्या इच्छित फळ देणार आहे. त्यासाठी एक अदृश्य पाहुणा तुमच्या उंबरट्यावर पाऊल टाकत आहे, जो माता सरस्वतीच्या रूपात येईल की तुमच्या राशीच्या श्री विष्णू शक्तीच्या रूपात, हा तुम्हाला पुढे समजेलच, कारण त्याबद्दल सविस्तर मी सांगितलं आहे. त्याचं नाव ऐकून तुमच्या अंगावर विचारांचे काटा येईल, कारण तो केवळ एक समाधान घेऊन येत नाही, तर तो तुमच्या अनेक जन्माचं पाप पुण्याच्या कर्माचा हिशोब घेऊन येत आहे. तुमची दीर्घकाळ थांबलेली कामे असो, अनेक अचानक स्फोटासारखी अशी पुढे सरकतील. दुःखांचे दिवस सुखात बदलतील. तुमच्या आर्थिक अडचणीवर मात करून नवीन कल्पनावर आधारित सोनेरी संधी तुमच्या दारात उभी राहील. पण लक्षात ठेवा मंडळींनो, हा देवी चमत्कार फुकट मिळणार नाही. या प्रवासात तुमच्या धैर्य आणि श्रद्धेची कसोटी लागणार आहे. तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बदलून टाकणारे 7 मोठे निर्णय, 7 मोठे हदरे आणि 7 मोठे आशीर्वाद या 25 जुलै 2026च्या देवशनी आषाढी एकादशीनंतर ब्रह्मांडाने तुमच्यासाठी तयार केलेले आहेत. तुमच्या दारावर येणारा पाहुणा तुमचा उद्धारकर्ता आहे की तुमच्या अहंकाराचा अंत करणारा, याचे उत्तर नियतीने याच एकादशीच्या पवित्र रात्री लपवलेले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि तुम्ही जर सच्चे विठ्ठल माऊलीचे आणि महादेवाचे भक्त असाल ना, तर या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली असं पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने लिहा. येणारा दिवस तुमच्यासाठी भाग्याचे असतील. मित्रांनो, मंडळींनो, ताईंनो, दादांनो, तर मीन राशीच्या जातकांनो, या देवशनी आषाढी एकादशीची सर्वात मोठी आणि थरारक घटना म्हणजे तुमच्या घरात येणारं रहस्यमय अदृश्य शक्तीचं आगमन. जसं की मीन राशीच्या व्यक्तीची शांत, स्थिर जीवनात एक अदृश्य ऊर्जेचा प्रवेश होणार आहे. हा पाहुणा साधा सुद्धा नाही.
हा आहे धनलक्ष्मीचा अदृश्य अवतार आणि तिच्यासोबत विठ्ठलाचा म्हणजेच नारायणाचा धर्मरक्षक अंश. मीन राशीच्या आध्यात्मिक प्रकाश तुमच्या घरात केवळ संपत्ती नाही तर थेट धर्म आणि आत्मशुद्धीचा प्रकाश घेऊन येणारा कुणीतरी अदृश्यपणे प्रवेश करत आहे. या क्षणी तुमच्या मनात एकच प्रश्न असेल, तो पाहुणा नेमका कोण आहे आणि तो कोणत्या रूपात प्रकट होईल? हा पाहुणा कोणत्या विशिष्ट रूपात तुमच्यासमोर येऊ शकतो? तर मंडळींनो, ज्यामुळे तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल. कदाचित तो तुमच्या आयुष्यात अचानक आलेला जुना मित्र, एक सवंगडी असेल जो तुमचा मंडळींनो, जो तुम्हाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवेल. कदाचित दरवाजावर मंडळींनो म्हणजेच की दारावर अचानक आलेली किंवा रस्त्यावर भेटलेली वयोवृद्ध स्त्री असेल, जी तुमच्या पुढे खाण्यापिण्यासाठी हात पसरत असेल आणि तिने दिलेला आशीर्वाद तुम्हाला अलौकिक अशी शक्ती देतील. किंवा सर्वात भयंकर तो एक अज्ञात अतिथी सुद्धा असेल. त्याच्या नजरेतून किंवा शब्दातून तुम्हाला त्या देवी शक्तीची फक्त एक झलक मिळेल आणि तुम्ही मन हादरून जाल. या देवशनी आषाढ एकादशी नंतर तुमच्या घरी एखादा साधू, संन्यासी किंवा वारकरी, आध्यात्मिक गुरु सुद्धा येऊ शकतात. त्यांच्या नजरेत बोलण्यात सर्व दुःखाची मुळे तुम्हाला मिळतील. मंडळींनो, या वरीलपैकी कुणीही तुम्हाला भेटेल तर समजून जा, तुमच्या नशिबाचा केंद्रबिंदू बदलला आहे आणि ब्रह्मांडाने तुमच्याकडे त्याला पाठवला आहे. हा पाहुणा तुम्हाला भेटण्यापूर्वी व नंतर तुम्हाला काही सूक्ष्म आणि थरथरक संकेत सुद्धा मिळतील. ब्रह्मांडाकडून हे संकेत तुमचे नशीब बदलण्याची साक्ष देत आहेत. जसे की घरात अचानक एक अपरिचित पण अत्यंत पवित्र सात्विक गंधाचं अनुभूती तुम्हाला येईल. जणू कोणीतरी दिव्य शक्ती तुमच्या अगदी जळून गेली. जसं की तुम्ही घरात लावलेला एक लहानसा दीपक अचानक तीव्र तेजस्वी होईल आणि त्याची ज्योत आपोआप थरथरायला फडफडायला लागेल. हे चिन्ह असेल की एखादी अलौकिक शक्ती तुमच्या अगदी जवळ आहे. मनात वर्षानुवर्षे साचलेली अव्यस्तता, ताण असेल किंवा नकारात्मक विचार असतील, ते अचानक तुमच्या मनात शांत होतील आणि ती शांतता क्षणभर तुम्हाला अशी भीतीदायक वाटू शकते, कारण इतक्या मोठ्या बदलासाठी तुम्ही मानसिकरित्या तयार नसाल. हा देवी पाहुणा तुमच्या घरात केवळ धन देण्यासाठी येत नाही, तर तुमच्या मनातील कर्माचा हिशोब पूर्ण करून तुमच्या आत्म्याला पुनर्जन्म देण्यासाठी येतोय. तुमचे स्वागत, तुमची श्रद्धा आणि तुमचा नम्रपणाचा ठरेल की तुमची ही ऊर्जा तुमच्या घरात कायम टिकेल की नाही. पुढे बघूया. तर मंडळींनो, हा देवी पाहुणा आल्यानंतर तुमच्या नात्यामध्ये, भावनांमध्ये तसेच तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये कोणती मोठी उलथापालथ होणार आहे. जसं की नात्यातील भावनिक स्फोट आणि दडपलेला दुःखाचा महाविस्फोट होणार आहे. या एकादशीच्या पवित्र प्रकाशात तुमचे बाह्य जग प्रकाशित होईलच, पण त्याचवेळी तुमच्या अंतर्मनातील काळोख्यात दडलेले भावनिक सत्य एका थेट महाविस्फोटासारखे तुमच्यासमोर उभे राहील. मीन राशीच्या जातकांना तुमच्या संवेदनशील आणि वरवर नियंत्रणात दिसणाऱ्या भावना, अबोलपणा आता अखंड धबधब्यासारख्या उफळून बाहेर पडतील. हा भावनिक स्फोट तुमच्या आयुष्यातील नात्यांच्या मुळांना मुळासकट हलवून टाकेल. अनेक वर्षापासून तुम्ही ज्या वैयक्तिक भावनांवर जबरदस्तपणे पांघरून घातले होते, जे दुःखात, आठवणींना आणि निराशाला दाबून ठेवले होते, ही सर्व गुप्ते, न सांगितलेली ओढ, मनातले कडू घोट सत्य अचानक उघड पाडायला लागतील. सर्वात मोठी कसोटी तर तुमच्या जवळच्या आणि विश्वासू नात्याची असेल, कारण जवळच्या व्यक्तीचे रहस्य, भावनिक गोंधळ, जसे की तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल, कुटुंबाबद्दल, सदस्याबद्दल किंवा अगदी तुमच्या जीवाभावाच्या मित्राबद्दल एक असे लपलेले सत्य कळेल, जे तुमच्या मनाला खोलवर घायल करू शकते. या सत्यामुळे तुमच्या मनात मानसिक तणाव आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो. हा क्षण अत्यंत विचलित करणारा, भीतीदायक असेल. तुमच्यासाठी जेव्हा विश्वास आणि संशय यांच्यातील रेषा धूसर होईल, तेव्हा तुम्हाला सर्वात मोठा निर्णय घ्यावा लागेल. मंडळींनो, त्यासोबतच अनेक वर्षाची भावनिक घुसमट, अबोलेपणा आता मुक्तीचा श्वास घेण्यासाठी बाहेर पडेल. या देवशनी आषाढ एकादशी नंतर, कारण तुम्ही शांत आणि स्थिर राहण्याचा प्रयत्न कराल, पण नियती तुम्हाला सत्य स्वीकारून अधिक सक्षम होण्यासाठी भाग पाडेल. या काळात तुम्हाला भीती, निराशा, एकटेपणाच्या भावनांचा तीव्र अनुभव येईल, पण हा अनुभव म्हणजे तुमच्या नात्यामध्ये साचलेलं विष बाहेर पाडण्याची प्रक्रिया असेल. तुमचा मानसिक तणाव वाढेल, पण हा तणाव एका मोठ्या बदलाची चावल असेल. तुम्हाला क्षणभर वाटेल की हे सर्व सहन करणं अशक्य आहे, पण हाच तो क्षण आहे जिथे तुम्ही तुमच्या भीतीवर विजय मिळवून आयुष्याच्या नियंत्रणाची सूत्रे पुन्हा हातात घ्याल.
हा उद्रेक तुमच्या भावनेच्या पुनर्जन्माचा आणि खऱ्या आध्यात्मिक शांतीकडे वाटचाल करण्याचा पहिला आणि शक्तिशाली टप्पा असणार आहे. मीन राशीच्या जातकांना या भावनिक उलथापालथीनंतर तुमच्या आयुष्यात एक मोठे शुद्धीकरण होईल. लक्षात घ्या, काही जुने पोकळ ओझे वाटणारी व तुमच्या प्रगतीला भावनिक अडथळा आणणारी नाते या स्फोटात तुटून पडणार आहेत. त्यांचे तुटणे वेदनादायक असेलच, यातना देणारे असेल, तरी तुमच्या आत्मिक मुक्तीसाठी आणि आयुष्यात तुम्हाला पुढे जाण्यासाठी ते अत्यंत गरजेचं आवश्यक आहे. मंडळींनो, त्यासोबतच 25 जुलै 2026 या देवशनी आषाढ एकादशीला देवी पाहुण्याचे आगमन तुमच्या आयुष्यात केवळ भावनिक बदल घडून आणणार नाही, तर तुमच्या आर्थिक नशिबाला एका क्षणात कलटानी देणार सुद्धा आहे. मीन राशीसाठी हा काळ आर्थिक महास्फोटाचा असणार आहे. मंडळींनो, लक्षात घ्या, कारण तुमची मेहनत आणि मागील काळातील प्रयत्नाची मेहनतीचे फळ अबोलेपणे अत्यंत अनपेक्षित मार्गाने तुमच्याकडे येण्यास सुरुवात होईल. जसे की तुमच्याकडे अचानक श्रीमंतीची संधी मिळेल, तुम्हाला तुमच्यासाठी सोन्याचे दिवस सुरू होतील, धनयोगाची निर्मिती होईल, आर्थिक भरभराट होताना दिसेल, अचानक उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. अडकलेले कर्ज असो, जुनी मालमत्ता असो किंवा शेअर बाजारातील एखादं अनपेक्षित निर्णयामुळे मोठा फायदा तुम्हाला होऊ शकतो. काही तुम्ही फार प्रयत्न न करताही ठप्प झालेले पैसे तुमच्याकडे परत येतील. त्यासोबतच तुमच्यासाठी आर्थिक भरभराटीचे अनेक दरवाजे उघडतील. तुमच्या पैशातून घरातून पैशाचा ओघ सुरू होईल आणि संपत्तीची पातळी एकदम उंचावर जाईल. पण मंडळींनो, जोखमीची अग्निपरीक्षा तर इथूनच सुरू होणार आहे. ज्या वेगाने धन तुमच्याकडे येईल, त्याच वेगाने ते गमावण्याचा धोका या काळात सर्वात जास्त वाढेल. जेव्हा संपत्तीचा ओघ वाढेल, तेव्हा तुम्हाला मोठ्या आकर्षक गुंतवणुकीची परीक्षा मिळेल. काही मीन राशीच्या जातकांना वाजवीपेक्षा जास्त जोखीम घेऊन मोठा फायदा मिळण्याचा मोह कुणीतरी देईल. हा काळ सोन्यासारखा असला तरी तुम्ही लोभ आणि अत्यंत हळव्या भावनांवर आधारित निर्णय घेतला तर तो आग लावून तुम्हाला जाळूनही टाकू शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, अबोला न राहता आता तुम्हाला एक अत्यंत कठीण निर्णय घ्यायचा आहे. एवढी मोठी आर्थिक जोखीम घेण्याचे धैर्य तुमच्यात आहे का? आणि जर तुम्ही ती घेतली तर तुमचा निर्णय तक्रारावर आधारित असेल की केवळ क्षणिक मोहावर? या देवशनी आषाढ एकादशीला लक्ष्मी तुमच्या दारात येईल, पण ती तुमच्या संयमाची, बुद्धीची कठोर परीक्षा घेणारी असेल. तुम्ही फक्त भावनांवर नाही तर अत्यंत थंड डोक्याने तक्रारावर आधारित निर्णय घेतल्यास पुढील अनेक वर्षासाठी तुमचे भविष्य सुरक्षित होणार आहे. त्यासोबतच मंडळींनो, अडथळ्याचा नाश करणारी हे देवशनी आषाढ एकादशी तुमच्या त्यागाची कठोर परीक्षा घेणार आहे. जसे की मीन राशीच्या जातकांना अबोला राहून आतापर्यंत तुमच्या श्रीमंत होण्याचे सामाजिक प्रगतीच्या मार्गात जे मोठे अडथळे उभे होते, ती भीतीची भिंत आता या एकादशीला धुळीस मिळेल. कारण हा काळ दीर्घकाळ अडकलेल्या तुमच्या स्वप्नातील अडचणीचा महास्फोट करणार आहे. तुम्ही ज्या कल्पनांसाठी, जसे की गाडी, बंगला, घर, श्रीमंती, यासाठी महिनोमहिने, अनेक वर्षानुवर्षे जगत आहात, मेहनत केली आहे, ज्यांना ज्या लोकांनी अशक्य म्हणून तुम्हाला हिणवलं होतं, त्या समस्या अचानकपणे अत्यंत वेगाने गती पुढे सरकताना दिसतील. मंडळींनो, जसं की न्यायालयात अडकलेली आशा सोडून दिली, सामाजिक न्यायाचे प्रकरणे असो किंवा तुमचे थांबलेले काम असो, अचानक अनुकूल वळण घेतील. तुमच्या बुद्धिमत्तेला, कल्पकतेला आणि आध्यात्मिक प्रवासाला सामाजिक स्तरावर मान्यता मिळेल. घर, जमीन, मोठ्या गुंतवणुकीतून आलेले अडथळे मंडळींनो दूर होऊन तुमच्या अस्थिर भविष्याचा मार्ग मोकळा होईल. ही स्थिरता तुम्हाला मोठी सामाजिक भूमिका घेण्यास बळ सुद्धा देईल. जर तुमचे खूप दिवसापासून गाडी, घराचे स्वप्न अपूर्ण राहिले होते, ते आता प्रत्यक्षात उतरतील. तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. जर तुम्ही खूप दिवसापासून एखाद्या मोठ्या आजारासोबत लढत होतात, त्यात अचानक सुधारणा तुम्हाला दिसायला लागेल. तुम्हाला हे सर्व चमत्कार वाटेल, पण माझ्यावर विश्वास ठेवा मंडळींनो, हे तुमच्या आत्ताच्या कर्माचे फळ आहे. ब्रह्मांडाने तुमच्यासाठी कृपा करून हे पाठवले. त्यामुळे या देवशनी आषाढ एकादशीनंतर तुमच्या प्रत्येक अडथळ्याचा नाश होणार. आणि या अडथळ्याचा नाश म्हणजे केवळ तुमचं यश नाही, तर एक अत्यंत प्रकारची आत्मशुद्धीकरण असणार आहे. तुमच्या जुन्या सवयी, आळस, अतिविचार, विचार करण्याची चुकीची पद्धत किंवा काही विषारी लोक, तुमचे शत्रू, जे तुमच्या प्रगतीला न कळतपणे अडथळा आणत होती, तुम्हाला विनाकारण त्रास देत होती, ते अचानकपणे तुमच्या जीवनावरील बाहेर फेकले जातील. हा भावनिक त्याग क्षणभर वेदनादायक वाटू शकतो, पण हे तुमच्या आत्म्याच्या सगळ्यात मोठी सफाई असेल. नियती तुम्हाला स्पष्टपणे सांगेल की आता जुने सोड
आणि नव्या भविष्याकडे, नव्या शक्तीकडे तयार हो. या देवशनी आषाढी एकादशीच्या काळात मीन राशीचा स्वामी गुरु बृहस्पती आणि विठ्ठल विष्णूच्या दुर्मिळ योगामुळे मीन राशीच्या जातकांचे अंतर्मन अत्यंत संवेदनशील होईल. जलतत्वाची रास असल्याने भौतिक जगाच्या पलीकडे जाऊन तुमचे मन थेट ब्रह्मांडाशी आणि तुमच्या पूर्वशक्तीशी, कुलदेवताशी संवाद साधेल. हा क्षण एका महास्फोटासारखा असेल, जेव्हा तुमच्या आत्म्याचा प्रकाश तुमच्या मनातील दीर्घकाळाचा गोंधळ दूर करून रस्त्यावर विजय मिळेल. स्वप्न, संकेत आणि पूर्वजन्मांचे हरिहरीचे रहस्यमय दर्शन सुद्धा होईल. या एकादशीनंतर जसे की काही मीन राशीच्या जातकांना या काळात स्वप्नात ध्यानाचे व्यवस्थित, अगदी जागृतपणे काही विलक्षण तेजस्वी संकेत मिळतील. हे संकेत तुमच्या पुढील जीवन प्रवासाची दिशा ठरवणारे आहेत. मंडळींनो, जणू ब्रह्मांड तुम्हाला गुप्त नकाशा देते. तुम्हाला वाटेल की हे केवळ योगयोग आहेत, पण प्रत्यक्षात ते तुमच्या पूर्वजांनी, गुरूंनी दिलेले गुप्त उत्तर असेल. तुमच्या कुटुंबातील एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा या गुरुकृपेचा आशीर्वाद तुम्हाला संकेत स्वरूपात मिळेल. मंडळींनो, हे अनुभव तुम्हाला सुरुवातीला भयमिश्रित वाटतील, कारण तुमचे मन एका वेगळ्या अनोळखी सत्याला स्पर्श करत असेल. पण हा अनुभव तुम्हाला आयुष्यभराची शांती, धैर्य आणि अफाट आत्मिक बळ सुद्धा देणार आहे. मंडळींनो, मीन राशीची अत्यंत संवेदनशील आणि हळवी रास असल्यामुळे जेव्हा तुमच्या आयुष्यात एवढा मोठा भावनिक आणि आर्थिक महास्फोट घडेल, तेव्हा बाहेरच्या नकारात्मक ऊर्जा आणि दृष्टी लागेल, नजर दोष या गोष्टींचा धोका तुमच्यावर सर्वात जास्त असेल. पण या देवशनी आषाढी एकादशीला तुमचा राशी स्वामी गुरुग्रह तुमच्या भोवती एक अदृश्य आध्यात्मिक सुरक्षा कवच निर्माण करणार आहे. हे कवच तुम्हाला शत्रूच्या कुटेल कारस्थानापासून अचानक येणाऱ्या संकटापासून वाचेल. जेव्हा तुम्ही मनाने खचून जाल किंवा तुम्हाला रस्ता सापडणार नाही, तेव्हा तुमच्या अंतर्मनातून एक स्पष्ट देवी दिशा तुम्हाला मिळेल. हीच गुरुची खरी कृपा असेल. मीन राशीच्या जातकांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत होऊ देणार नाही. या देवी शक्ती आणि हरीचा आशीर्वाद तुम्हाला सहज मिळणार नाही. ही ऊर्जा घरात कायम टिकवण्यासाठी तुम्हाला आत्मनियंत्रणाची कठोर परीक्षा उत्तीर्ण व्हावा लागेल. जसं की तुम्हाला तुमचे अतिविचार, भावनिक भ्रम व चतुर्मासाच्या नियमानुसार चुकीचा आहार विहार तातडीने नियंत्रण मिळावे लागेल. देवी पावना तुमच्या घरात तेव्हा स्थिर होईल जेव्हा तुम्ही तुमचं शरीर व मनाला शुद्ध कराल. आणि या देवशनी आषाढी एकादशीला मिळालेले हे आत्मिक बळ तुमच्या आत्मिक पूर्वजन्मांची सुरुवात असेल. त्यासोबतच तुमचं करिअर व सामाजिक प्रगतीच्या किंवा आर्थिक धैर्याच्या मार्गातील एक गुप्त शत्रू या देवशनी आषाढी एकादशीच्या आसपास तुमच्यावर अचानक आणि विचारपूर्वक रचलेला हल्ला रचणार आहे. हा शत्रू तुमच्या अत्यंत जवळचा विश्वासू व्यक्ती असू शकतो, जो तुमच्या यशाने ईर्ष्या करत असेल. तुम्हाला अचानक कळेल की तुमच्या कामात किंवा वैयक्तिक आयुष्यात होणारे अडथळे हे योगायोग नव्हते, तर एखाद्या व्यक्तीने जाणूनपूर्वक निर्माण केले होते. हा क्षण तुम्हाला तीव्र मानसिक वेदना आणि धक्का देणारा असेल, कारण विश्वास आणि विश्वासघात यांच्यातील रेषा अबोलेपणे आता तुमच्याकडे स्पष्ट होईल. मंडळींनो, त्यासोबतच तुमच्या मनात संशय, भीतीचे वातावरण राहील. तुम्ही कोणावर विश्वास ठेवावा, कोणाला दूर करावे, हा गोंधळ तुम्हाला क्षणभर विचलित करेल. तुमच्या स्वप्नातील स्पष्ट तर्कशुद्ध विचारच या काळात तुमचे सर्वात मोठे अस्त्र असेल. यासोबतच मंडळीनं, मीन राशीच्या जातकांना देवशनी आषाढी एकादशीचा हा विलक्षण कालखंड, जो तुमच्यासाठी मोठ्या बदलाचा, बुद्धिक शुद्ध करण्याचा, अज्ञात हरिशक्तीच्या देवी आगमनाचा आहे. जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी, मागील कर्माची गाठ सोडवण्यासाठी आणि येणाऱ्या देवी पावण्याचे योग्य स्वागत करण्यासाठी विशिष्ट आध्यात्मिक उपाय, मंत्राचा उपाय करणं अत्यंत आवश्यक असतो. हा चतुर्मास आरंभाचा दिवस विठ्ठल विष्णूंच्या कृपेसाठी, आत्मिक शुद्धीसाठी आणि अखंड पुण्यप्राप्तीसाठी सगळ्यात शुभ मानला जातो. म्हणूनच या काळात केलेले हे सोपे उपाय तुमच्या जीवनात मोठे मूलभूत बदल घडून आणतील. मंडळींनो, मीन राशीच्या मंडळींनो, ही जलतत्वाची रास असल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक दूर करण्यासाठी आणि आषाढी एकादशीचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी 25 जुलै 2026 आषाढी एकादशीच्या दिवशी मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. तर ते 2 उपाय तुम्हाला आवर्जून करायचे आहेत. तर मंडळींनो, उपाय सांगण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली कमेंट करायला मात्र विसरू नका. तुमच्या देवाऱ्यासमोर बसून विठ्ठल माऊलीचे किंवा श्री विष्णूंच्या प्रतिमेसमोर किंवा फोटोसमोर गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. आता कधी लावायचा, तर आषाढी एकादशी दिवशी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा. एका तांब्याची किंवा काचेच्या पात्रात स्वच्छ पाणी घेऊन त्यात थोडे गंगाजल आणि पाणी
आणि तुळशीचे पानं ठेवाय. त्यानंतर तुळशीच्या पानाची माळ किंवा रुद्राक्षाच्या माळेने 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा. हा सकाळचा उपाय मीन राशीच्या जातकांच्या मनातील भीती, ताण आणि अव्यवस्था दूर करून प्रचंड सकारात्मक ऊर्जा देतो. त्याचबरोबर तुळशीचे पानं तुम्हाला आदल्या दिवशी तोडून ठेवायचे. एकादशी दिवशी चुकूनही तुळशीला हात देखील लावायचा नाही, स्पर्श देखील करायचा नाही आणि पाणी देखील घालायचं नाही. त्याचबरोबर मंडळींनो, संध्याकाळचा एक उपाय सांगते. सर्वप्रथम एक स्वच्छ वाटीत थोडे स्वच्छ पाणी घ्या आणि त्या पाण्यात 1 चमचाभर हळद आणि 2 तुळशीचे पाने टाका. आता हे पाणी देवघराजवळ किंवा घराच्या ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व कोपऱ्यात ठेवून तिथे गायीच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा. 1 मिनिट डोळे मिटून विठ्ठल माऊलीचे स्मरण करा आणि यानंतर ते हळदीचे पवित्र पाणी संपूर्ण घरात मुख्याने किंवा मुख्य प्रवेशद्वारावर हाताने किंवा तुळशीच्या पानाने किंवा आंब्याच्या पानाने शिपडा. हा संध्याकाळचा उपाय मीन राशीच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि अखंड लक्ष्मीचा वास निर्माण करतो. लक्षात ठेवा, आषाढी एकादशीचा हा पवित्र उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच की 26 जुलै रोजी सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत सोडायचा आहे. पारणे करायचे आहेत. या वेळेत उपवास सोडल्याने व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होतं. तसेच एकादशीच्या रात्री चंद्राचं पूर्ण दर्शन घेऊन त्याला अर्घ्य देणं म्हणजे तुमच्या भावनिक ताणावर उपचारासारखे कार्य करते. त्यासाठी एका तांब्याभर पाण्यात थोडे दूध व साखर मिसळून रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण करा. हे उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने केल्यास मीन राशीच्या जीवनात येणारे सर्व बदल सकारात्मक ठरतील आणि भगवान श्री विष्णू व सद्गुरूचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. या देवशनी आषाढी एकादशीच्या कालखंडात तुम्ही अनुभवलेल्या या घटना केवळ योगयोग नाही, तर तो तुमच्या अनेक जन्माच्या कर्मफळाची गुंफण असणार आहे. या कसोटीवर जे खरे उतरतील ते पुढील 5 वर्षासाठी आपली कर्मरेषा नव्याने लिहू शकतील. घाबरून जाऊ नका. जे काही घडत आहे तो नाश नाही, तर तो तुमचा भावनिक आणि बौद्धिक पुनर्जन्म असणार आहे. मंडळीनं, आशा करते की मीन राशीच्या जातकांनी या व्हिडिओला लाईक करावे, शेअर करावे आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करावे. त्यासोबतच कमेंटमध्ये रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली, श्री स्वामी समर्थ, जय गुरुदेव दत्त असं पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहावे. त्यांचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहावा. तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून मला नक्की सांगा. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल विठ्ठल.